आरोही दीदीचं पार्सल आलंय. ग्रीन लाईट ग्रीन. व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गाईज आज मी सकाळी चाललोय बॅडमिंटन खेळण्यासाठी. दादा मम्मी ना सकाळी उठून आहे ना खाली ना आवरती म्हणजे झाडझूड करती कारण की तो खूप घाण होती. मम्मी कुठे आहे? बाय बाय. तर आदित्य पण आलाय तर एकदा मी वरती फोन ठेवतो आणि मग ना खेळायला जातो. मम्मीने मला रिटर्न बोलवलं. कस काय झाले असे ते झाडच डायरेक्ट तिथून उगलेले आणि सनलाइट मुळे व्हिडिओ लय भारी येतो इकडून. आणि आता आरोही दीदीची सिरीज आहे ना 1 मिनिटातच आता अपलोड होणार आहे. तर आम्ही ना सगळी फॅमिली बघणार आहे. खूप कॉमेडी आहे. यस मी तर कॅमेरामॅनच आहे. आता फायनली प्रीमियर लागलाय. आता 2 मिनिटाचा आहे. आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. 8 7 6 5 4 3 2 1 फायनली चालू. ना बाहेर गेलाय. दादाला काहीतरी काम आहे आणि माझा आहे ना हा बॉल आहे ना एका बंद घरावर पडलेला होता म्हणजे त्या घराला लॉक लावलेला होता. तर त्यांच्या बाजूचं घर आहे ना आम्ही त्यांच्या गच्चीवर गेलो. मग गच्चीवरून त्या घरावर कुदलो. बॉल पण घेतला आणि मला आहे ना तिथे एक फूल पण भेटलं बॅडमिंटन खेळण्यासाठी. माझ्याकडे बॅडमिंटन पण आहे पण त्याचं फूलच तुटलं होतं तर मला फूल पण भेटून गेलं. तर आता बॅडमिंटन पण खेळू शकतो आणि क्रिकेट पण. तर आता दादा बाहेर गेलेला होता तर बाहेरून पण आलाय ना आलाय ना आंबा खातोय. मी आंबा आहे ना फ्रीज मध्ये थंड करायला ठेवला तर मम्मीने त्याला बाहेर ठेवलं. परत तो असं लिची होऊन गेला एकदम असं पेळ काय. आणि आरोही दीदी काय पितीये? कोणतं सूप आहे ते? पालकचं सूप. आणि अर्धा तर पालकच आहे त्याच्यात. पालकचं सूप आहे ना. एवढं पालक. मग आता मी ना बॅडमिंटन खेळत होतो आणि माझ्या समोर एकदम काय हार्ड प्लेअर आलाय. मोठा प्लेअर अथर्व. आणि आता आहे ना पप्पा पण आहे ना कंपनीतून आले. आणि आज काय केलं पप्पा कंपनीत? हा उद्या सुट्टी का? आणि स्कूबीला काय चालू आहे माझ्या पायाचं धरलं. आणि आज जेवायला काय बनतंय? आज जेवायला काय बनतंय काय दिल की पसंद ढेमस. ढेमस काय म्हणताय? सबकी पसंद ढेमस. आणि मेन म्हणजे मुलांनी खाल्लं ना ते इतकं छान होतं. टवटवीत होते. गोरे होतात. आणि हे काय ते? आलू बटाटा. आणि तू हिंदी का बरं बोलती? भाज्या हिंदी नाही नाव हिंदी त्यांना. बटाटा पण आहे ना. आलूच म्हणतात. आता दादा पण आलाय. आणि दादा कुठे गेलता तू? बाहेर गेलो. तर आता मम्मी मी आहे ना एक काम करतोय. खूप हार्ड काम आहे जे ते काय कलरफुल. हे जे रबर हे असे चिडक्या लय जळती दादाची. आम्ही काय करत असलो त्याला मिटून टाकतो. आता सर्व रबर ना कलरफुल लावले आणि सगळ्यात जास्त ऑरेंज आहे. मग हे आणि मग हे. आता याला कसं ठेवायचं? मम्मी ऑरेंजला याच्यात ठेव. कोणता खोका? हा मी सर्व रबर आहे ना याच्यात भरून ठेवले. 3 2 1 गो. ग्रीन लाईट ग्रीन आणि हा ऑरेंज. आज मम्मी नाश्त्याला बनवते डांगराचे पराठे. मला शॉपवर नाही जायचं आणि आशिष दादा काम करू टॉयलेटचा लाईटच बंद करून टाकू. आणि स्कूबी आली खाली. आणि मम्मी रोज सकाळी ना पाण्याची मोटर चालू करून ठेवती. त्या तिकडच्या हौदातून पाणी येऊन तिथं जातं आणि तिथून आहे ना वरती टाकीत जातं. आणि आमच्या इथं तर पाणी नाही आहे. तुमच्या इथं पण नाही आहे का? कमेंट करून नक्की सांगा. काही आता मी घातली आहे स्केटिंग कारण मी रोज सकाळी ना स्केटिंग खेळतो स्केटिंग. आणि मी थोडंफार शिकलो पण आहे. आणि मम्मीचे माझे भांडण झाले ना त्यामुळे मी मम्मीला नाही बोलत आणि मम्मी मला नाही बोलत आहे. दादा तू खालून आल्यावर आंघोळ वगैरे काही नाही करत आणि डायरेक्ट फेसची केअर का बरं करतो एवढ्या लवकर? मी आल्या म्हणजे मला जर ज्या दिवशी केस धुवायचे असते त्या दिवशी मी डर्मा रोलरनी वगैरे परत अशी मसाज करून घेतो. कारण आपले केसच असतात पोरांकडे जी ब्युटी आहे. बाकी आपण तोंडाला काही जास्त लावू शकत नाही क्रीम वगैरे. म्हणून आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे.
म्हणून. तर आता आमच्या घरी ना गायत्री आली होती आणि तिला आहे ना मी आता स्केटिंग घालून दिले आणि ती तोंड लपू लागली. दिसलं आणि दादा ते ना लग्नाला गेले ना तर मला करमतच नाही आणि ते रात्री 11 वाजता येणार आहे. मम्मी मी आता मस्त झोपून राहिलो आणि गायत्री खेळतीये स्केटिंग. आणि आता मी खेळून आलोय. स्कूबी ना आज जास्तच लाडकी झाली आहे. मी आल्या लगे माझ्या पायाजवळ येऊन बसली. आणि पप्पा आज काय केलं कंपनीत? रोज तेजी जास्त कंपनीत रोज ड्युटी असते बावड्या. काय की झालं तुमचं खेळणं सगळं? हो झालं, खूप गेम खेळले. पौर्णिमा आहे, चांदणा बघ किती छान आहे. बघ बघ उद्या बौद्ध पौर्णिमा आहे ना, बघ एकदम जवळून घे. किती छान आहे ती नारळाच्या झाडाचे ते. आणि मोठा कर ना, बस ना. हे बघ किती छान आलं ना. आणि मम्मी तो कधी पण अर्धा येतो, आज पूर्ण आला. आज पौर्णिमा आहे ना उद्या, त्याच्यामुळे पूर्ण येतो. मग परत अर्धा उद्या ती खीर खायचं असतं का काहीतरी? ती कोजागिरी पौर्णिमा. हाँ ते आवडतं. खायची कोजागिरी पौर्णिमा, ही बौद्ध पौर्णिमा. और आज हमारे घर में बनने वाला है, क्या बनने वाला है? वाव नाइस. आणि मम्मी ते माझे भांडण चालते. दुपारी ना मम्मी मला बोलायला लागले, मी एक शब्द पण नव्हतो बोललेलो. मी कुठं बोलायला लागले? तूच बोलायला लागली. नको बोलू बघा उद्यापासून. बर. आणि आरोही दीदीचं पार्सल आलंय, आपण बघू काय याच्यात. हा बा अनबॉक्स केलेलं आहे, फक्त हे काढावं लागणार आहे. फ्लिक्स ब्रँडचा आहे कोणत्या तरी. आणि फ्लिक्स आहे ना खूप मोठा ब्रँड आहे. काय विनेगर, कायगर विनेगर आहे फ्लिक्सचं. ऍपलचं आहे सर्व. ऍपल कायगर विनेगर. हे बघा किती आहे. 4 विनेगर आहेत. 4 1 2 3 4 प्रमोशनल आहे आय थिंक सो हे. आणि गाईज मी याचं प्रमोशन नाही करत आहे, मला हे दिसलं त्यामुळे मी अनपॅक केलं आणि बघितलं काय याच्यात, तर मी ते तुम्हाला पण शेअर केलं. आणि आता ठेवून देऊ, नाही तर आरोही दीदी आल्यावर वापस बोलून कशाला फोडलं, त्यामुळे ठेवून देऊ. आणि आज आहे ना पप्पानी स्प्राईट आणलेली आहे, मग मी मस्त मटन पण खाईल आणि स्प्राईट पण पिईल. आणि आता आम्ही बसलोय जेवण्यासाठी. आता खूप भूक लागली तर पटकन जेवण करणार आहे आणि सोबत स्प्राईट पिणार आहे. बघा ते स्प्राईटला काय लागलं, बुलबुले. आणि मम्मी ना स्कूबीला ओरडते. का बरं ओरडते मम्मी? अजिबात बाहेर जायचं नाही, मी कडी उडून देणार नाही तुला. शांत बसायचं तिथं. का बरं ओरडती ग? बाहेर जायचं तिला सारखं जायचं नाही. पाहू नको बोलू, जायचं नाही. आता स्कूबी ना मम्मीवर रुसलेली आहे. चल बाई जा, चल चल. आम्ही ना तिला आहे ना गेट पर्यंत सोडतो. स्कूबी स्कूबी